हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आज आपण मराठीचा लेसन सकू आजी हा अभ्यासत होतो तोच कंटिन्यू करूयात. तो बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला, नागिनीला घेऊन पळाला. जो बैल है उसको नहाया और त्याचा काय जो स्नेक हो गया और नागिनीला घेऊन वो उसे नागिनीला घेऊन तो पळाला. हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, हाताच्या हालचाली. आता हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे जे एक्सप्रेशन्स आहेत आणि हाताच्या हालचाली मतलब मुवमेंट आहेत, या साऱ्यातून हे सारं आपल्यासमोर घडतं आहे, आपण पाहत आहोत असं वाटून अंगावर शहारे यायचे. ये देखकर या साऱ्यातून आपल्यासमोर घडतंच आहे. मतलब क्या कि आजी है वो कैसे अपने मुवमेंट्स से, हाताच्या मुवमेंट्सचे आणि चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत त्याच्यामुळे ती घटना आहे, जी स्टोरी आहे ती डोळ्यासमोरच घडत आहे की काय असे लेखकाला वाटत होते. आणि असं वाटून ते काय अंगावर शहारे यायचे. अंगावर शहारे येणे म्हणजे काय तर रोमांचित होणे. ही गोष्ट केल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची. आता लेखक इथे सांगतात की कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशीच घडायची. म्हणजे त्या आजीने जी स्टोरी सांगितलेली आहे तशीच ती लेखक के ड्रीम में जैसे आजी ने बताई है वैसे वो आती थी. तशीच ती गोष्ट घडायची. बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे. अभी क्या है कि बैल है, बैल आंघोळ करायला लागला की डोळे काय की डोळे टक्क उघडे पडायचे. बैल है वो कैसे नहाता था तभी उसके आँखें, बैल आंघोळ करायला लागला की डोळे जो आँखें है वो कैसे खुली हो जाती थी. टक्क म्हणजे उघडे पडायचे. तिथून पुढं झोपत लागायची नाही. अभी क्या है कि बैल आंघोळ करायला लागला, उनके लेखक के ड्रीम में वो बैल नहाता था तभी लेखक की जो आँखें है वो कैसी खुली हो जाती थी. तिथून पुढं झोपायला लागायची नाही. वहाँ से फिर लेखक को नींद नहीं आती थी. कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिन घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं. कधीतरी मतलब लेखक को लगता था कि अभी कभी तो मेरे ड्रीम में ऐसा होगा कि सांप है वो नागिन को लेके जाएगा और मुझे जो ड्रीम आता है वो कैसे ड्रीम है वो नाही, म्हणजे स्वप्न आहे ते पडायचं कसं पूर्णपणे बंद म्हणजे स्टॉप होऊन जाईल असं लेखक को लगता था. पण कैक वर्षात असं कधी घडलं नाही. कैक मतलब म्हणजे कित्येक भरपूर वर्षात असं कधीच घडलं नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. आजीनं कैक गोष्टी सांगितल्या. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. ही कथा कधी अचानक मतलब सडनली स्वप्नात ड्रीम में वो आती है. आजीनं कई गोष्टी सांगितल्या. जो सखू आजी है उन्होंने बहुत सारे स्टोरी बताया है, पण एवढीच कशी मेंदूत रुतून बसली हा प्रश्न अनुत्तरित आहे. जो आजी है उन्होंने बहुत सारे स्टोरी बताया है, लेकिन यही स्टोरी है जो ब्रेन में फिक्स हो गई है. हा प्रश्न अनुत्तरित आहे. अनुत्तरित मीन्स अनआन्सर्ड. त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त असायची. अभी क्या है, लेखक ने उस आजी को पूछा कि इस स्टोरी का मीनिंग क्या है, तो वो कैसे सिर्फ हंसती थी. मध्येच एकदा म्हणाली, गाव गर्तीला सपान धरतीला,
धरती दुपावली माती हा करली। अभी क्या है, जो आजी है वो कैसे कविता में बोलती थी, तो लेखक से वो फिर से कविता में बोलने लगी की गाव गर्तीला सपान धरतीला, धरती दुपावली माती हा हाराकली। आता हे कोणाला कळणार? आता लेखक म्हणतात की हे कोणाला, किसको समझ में आएगा ये? नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही। अभी कुछ लेखक ने पूछेंगे तो वो कुछ बोलेंगी नहीं, ऐसे ही कविता बोलेंगी। इसलिए बाद में लेखक ने म्हातारी मतलब जो आजी है उसको पूछना कुछ बाद में पूछा ही नहीं। सखी आजी गावातल्या कोणाच्याही बारशाला, लग्नाला, मैताला हटकून पुढं असायचीच। सखू आजी है वो क्या गावातल्या कुणाच्याही जो विलेज है गावातल्या कुणाच्याही बारशाला म्हणजे नामकरण रखते हैं ना बच्चों का, वो लग्नाला मतलब शादी में, मैताला जिसकी डेट हो गई है वहाँ वो हटकून पुढं असायची। म्हणजे किसी को कुछ भी लगेगा, कुछ भी ये रहेगा तभी वो हटकून पुढेच असायची। सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं। अभी क्या है, जो वो बोलेगी वैसे ही सब करते थे, म्हणजे वो बोलेगी वही सब करते थे। तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं, उसके सामने किसी का चलता नहीं था और तिच्या शब्दाला चॅलेंज नहीं था। गावातल्या बापय माणसात ती एकदम बरोबरीनं वावरायची। अभी गांव में भी वो कैसे बापय मतलब जो पुरुष है मैन लोगों के साथ भी वो बरोबरीने ती वागायची। एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली। एक बार क्या हो गया, गांव में लक्ष्मी की एक जत्रा मतलब मेला है ना, ऐसा हो गया। तो इडं पडलं म्हणजे तो विडा असतो ना तो पडला। चाकबंदी झाली मतलब क्या कि जो वाहन व्हेइकल्स है वो इधर के उधर जाने का बंद हो गया। अशात गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही। मतलब जो बाहर के लोग हैं वो गांव में नहीं आएंगे और गांव के लोग बाहर नहीं जाएंगे, ऐसे हो गया। तर अशा गावातल्या वस्तू आहेत त्या बाहेर जाऊ द्यायची नाही असा जो नियम आहे डिसिप्लिन हो म्हणजे असा नियमच त्यांनी ठरवला। अशात सातबा घोरपड्याचा पोरगा वागला। अभी क्या हो गया कि सातबा घोरपड्याचा जो पोरगा आहे तो काय वागवा म्हणजे वाईट वागला। गाव बैठक बसली आणि पंच म्हणाले। अभी क्या है कि गांव में कैसे रहता है कि कुछ ऐसे वाईट घटना घडते तेव्हा एक सरपंच किंवा पंच असं बोलवतात आणि त्यांचा तो कोणाची चूक आहे की कोणाचं बरोबर आहे हे करण्यासाठी पंच बोलवले जातात गावामध्ये। तर तसंच एक गाव बैठक झाली आणि पंच म्हणाले रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड करायचाच। अभी क्या है कि जो रिवाज है उसके हिसाब से उस बच्चे को जो दंड है वो करना ही पड़ेगा। सगळ्यांनी माना डोलावल्या। सब क्या हाँ करके उन्होंने जो अपनी हे सगळ्यांनी माना डोलावल्या। सबका क्या हाँ करके निर्णय त्यांचा फायनल झाला। तेवढ्यात म्हातारी उठली, म्हणाली पोरग मांडीवर घाण करते म्हणून मांडी कापता व्हायगा। अभी वो क्या बोलने लगी की सगळ्यांनी सांगितलं निर्णयामध्ये की हो त्याला काहीतरी दंड करायचा म्हणून सगळ्यांनी हो सांगितलं। पण म्हातारी जी आजी सखू आजी आहे ती तडकन उठली आणि म्हणाली पोरग मांडीवर घाण करते। मांडी मतलब तो थाय है उसमें वो घाण करते म्हणून मांडीच कापून टाकायची का असं तिचं म्हणणं होतं। सगळे टाळा पगळून बघाय लागले। बोलायचं काय? अभी सखू आजी ने बोला तो सखू आजी के सामने किसी का चलता नहीं था। तो
शेवटी सगळे उठले, आपल्याला घरच्या वाटेला लागले। अभी सखुआजी ने बोला तो इसलिए किसी की नहीं चली। अभी बोले तो क्या बोलना, इसलिए शेवटी सगळे उठले, सब खड़े हो गए और अपने घर पे चले गए। सातव्याच्या पोराला कोणीच काही बोललं नाही। अभी क्या है, आजी ने ही डिसाइड किया कि उसे कुछ शिक्षा मतलब करनी नहीं है, म्हणजे शिक्षा त्याला द्यायचीच नाही आहे, म्हणून मग सातव्याच्या पोराला कोणीच किसी ने कुछ नहीं बोला। आणि म्हातारीची गावाला भीती होती, और वो आजी है वो कैसे, उसको सब डरते थे। एकदा सखू आजी गावातल्या आया बाया गोळा करून आमच्या घरात आली, तेव्हा मी कॉलेजात होतो। एकदा सखू आजी है क्या, गांव के आया बाया मतलब जो आजू बाजू के जो वुमन्स है उनको गोळा करून आमच्या घरात आली, लेखक के घर में आ गई, जमा करके वो लेकर उनके घर में आ गई। तेव्हा मी कॉलेजात होतो, लेखक तब कॉलेज में थे। आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते। तभी उनके त्यांच्या भागामध्ये तेव्हा प्रौढ साक्षरतेचे प्रौढ मतलब वयात आलेले, साक्षरतेचे मॅच्युअर्ड आपण म्हणू त्याला, तेव्हा जोरात होते। पण आमच्या गावात एकही चालत नव्हता, पण हमारे जो गाव में कुछ भी नहीं चलता था, म्हणजे चालत नव्हतं ते। म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली, आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय। आता ती म्हातारी आजी सगळ्या बायकांसमोर म्हणते, सगळ्या वुमन है उनके सामने बोलते की आमचं पोरगं, जो पोरगं म्हणजे मुलगा, एवढं मतलब इतना क्या क्या वो सीखा है, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पाहिजे, हमें दूसरा जो टीचर है, मास्तर म्हणजे शिक्षक, किसको म्हणजे हाच एवढा शिकलेला आहे तर आपल्याला हा दुसरा मास्तर कशाला पाहिजे, तू शिकव आम्हाला। तर ती म्हातारी आजी आहे, ती म्हणते की तू एवढा शिकलेला आहेस तर दुसरा मास्तर कशाला, तूच आता आम्हाला शिकव। सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकली। काय की सखू आजी त्या लेखकांकडनं किती 15 दिवसातच उसको पढ़ने को आने लगा। सगळ्या बायकांना शिकवत सुटली। नंतर ती सखू आजी सगळ्या बायकांना वो शिकाती थी। त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता। जो सरपंच है, सरपंच किसे कहा जाता है, जो ग्रामपंचायतमध्ये असतो ना प्रमुख, त्याला म्हणतात सरपंच। तर आणि सरपंच होता तो सुद्धा कसा, अंगठा म्हणजे थंब वो देता था, त्याला तिनं चावडीतच गाठला। एक चावडी आहे तिथे तिने त्याला भेटली। आठवड्यातच सही पुरता साक्षर केला। त्या सरपंचाला सुद्धा तो शिकलेला नव्हता, तो सुद्धा अंगठा मतलब थंब वो देता था, उसको साइन करने नहीं आती थी सरपंच को। तो वो सखू आजी ने उसको आठवड्याभरातच म्हणजे वीक में ही सही उसको सिखाई, सही पुरता साक्षर केला। आमच्या गावातला चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला। उनके गांव में जो चोपड़ा करके उनका जो त्यांचा मुलगा आहे तो पहिल्यांदाच काय पोलीस हो गया। म्हातारीनं गावाच्या बायका गोळा करून त्याला ड्रेसवर ओवाळलं। अभी म्हातारी वो और दूसरे जो वुमन्स थे उन्होंने क्या, जो प्लेट में लेकर ऐसे दिया रखकर ऐसे आरती करते ना, तसं करून गोळा करून त्याला काय केलं, ड्रेसवरच ओवाळलं। दही साखरेनं तोंड गोड केलं। जो उनके दही शक्कर हम देते ना, तो इससे उनका मुंह
मीठा किया। गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा। गाव म्हणजे काय? म्हातारीचा गोतावळा म्हणजे काय? नातेवाईक। तिला गावातल्या सगळ्या लहान थोरांमध्ये आपलं घर दिसायचं। उस सखू आजी को, गावातल्या सगळ्या लहान थोरांमध्ये आपलं म्हणजे जो छोटे बड़े थे उनके घर में क्या आपला उसको अपना ही घर दिखता था। सखू आजी शिकली सवरली असती, शहरात जन्मली असती तर कुठं पोचली असती। तर लेखक इथे म्हणतात की सखू आजी आहे ती शिकली असती, वो इतना एजुकेशन उसका अच्छा रहता था, तो शहरामध्ये उसका जन्मली मतलब बोर्न होता था, तर कुठे किधर से तो किधर तक वो पहुंच जाती थी। ठीक है, आगे का लेसन हम बाद में देखते हैं। थैंक यू।